नमस्कार, मी पौर्णिमा द सामन सुटसान ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण करणार आहोत अगदी मार्केटमध्ये मिळतात तसेच व्हेज मोमोज आणि त्यासोबत व्हेज मोमोजची चटणी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण इथे मोमोजसाठी लागणारी जी चटणी आहे ती तयार करणार आहोत। तर त्यासाठी साहित्य काय लागेल ते आपण इथे बघूया। तर इथे मी 7 ते 8 इथे लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे मी 1 टीस्पून एवढी साखर घेतलेली आहे। 1 टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे। चवीप्रमाणे इथे आपल्याला मीठ घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 3 असे लाल टोमॅटो घेतलेले आहेत पिकलेले। त्यानंतर इथे मी 7 ते 8 बेडगी मिरची आणि 2 इथे लाल तिखट मिरची घेतलेली आहे। जर तुम्हाला तिखट मिरची नको असेल तर स्किप केलं तरी पण चालेल। तर आता इथे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या छान अशा आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत। तर त्यासाठी इथे एका पॅनमध्ये मी कपभर एवढं पाणी घेतलं आहे, किंवा साधारण सर्व गोष्टी बुडतील एवढं पाणी घेतलं तरी चालेल। तर आता यामध्ये आपण घालूया मिरची, त्यानंतर इथे घालूयात आपण टोमॅटो, आता यामध्ये आपण घालूयात लसूण, आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथे एक 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। तर यावरती मी झाकण ठेवलेलं आहे। 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊया। तर 10 ते 15 मिनिटं इथे झालेले आहेत आणि आपल्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या छान अशा शिजलेल्या आहेत। तर याला आता काढून घेऊया, गॅसचा फ्लेम ऑफ करूया आणि थंड करून घेऊया। तर इथे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या थंड झालेल्या आहेत। तर आता याला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ह्याची बारीकसर अशी आपण पेस्ट तयार करून घेऊया। तर जेवढी बारीक होईल तेवढी इथे आपल्याला पेस्ट बारीक तयार करून घ्यायची आहे। तर इथे माझी जी पेस्ट आहे ती तयार झालेली आहे। तर आता इथे एका पॅनमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल थोडंसं गरम झालं की आता यामध्ये आपण घालूया तयार केलेली पेस्ट आणि ह्याला छान असं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तेलामध्ये परतल्यामुळे ही चटणी जी आहे ती 2 ते 3 दिवस छान अशी टिकून राहते। जर तुम्हाला जास्त दिवसासाठी ही चटणी हवी असेल स्टोअर करण्यासाठी तर तुम्ही यामध्ये इथे 1 टेबलस्पून एवढं व्हिनेगर घालून काचेच्या ग्लासच्या कंटेनरमध्ये, एअरटाईट कंटेनर जो असतो त्यामध्ये घालून तुम्ही फ्रीजमध्ये 10 ते 15 दिवसासाठी ह्याला आरामात ठेवू शकता। तर आता तेलामध्ये आपण ही जी चटणी आहे ती परतून घेणार आहोत। एक 4 ते 5 मिनिट आपल्याला ही चटणी जी आहे ती छान अशी परतून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला घालायची आहे चवीप्रमाणे साखर आणि चवीप्रमाणे मीठ। साखर घातल्यामुळे यामध्ये काही आपण जे टोमॅटो किंवा लसूण घातलं आहे तर या सर्व चवी ज्या आहेत त्या बॅलन्स होतात। तर यासाठी इथे आपण साखर घातली आहे, तर मी मीठही घातलेलं आहे। तर ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि एक 4 ते 5 मिनिट आपण ह्याला छान असं शिजवून घेऊया। तर इथे 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत आणि आपली चटणी जी आहे ती इथे रेडी आहे। गॅसचा फ्लेम ऑफ करूया आणि चटणी थंड करून घेऊया। तर मोमोज करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आपण इथे बघूया। तर इथे मी 1 कप एवढा मैदा घेतलेला आहे। 2 कप एवढे इथे मी बारीक चिरलेला कोबी घेतला आहे। तुम्ही खिसून देखील घेऊ शकता, मी इथे चिरून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी अर्धा कप एवढी सिमला मिरची घेतली आहे बारीक चिरलेली। त्यानंतर पाव कप इथे मी बारीक चिरलेला गाजर घेतलेला आहे। त्यानंतर इथे पाव कप मी इथे कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला। त्यानंतर इथे मी 2 टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे। 2 टेबलस्पून एवढं बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे। 1 टीस्पून इथे मी आलं घेतलेलं आहे बारीक चिरलेलं। 2 टेबलस्पून एवढं मी बारीक चिरलेलं लसूण घेतलं आहे। 1 टेबलस्पून एवढे इथे मी काळी मिरी घेतली आहे पावडर। त्यानंतर इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून घेतल्यात आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। तर आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत आपल्याला छान अशा तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत, म्हणजेच आपल्याला इथे मोमोजचं जे सारण आहे ते तयार करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे। आता यामध्ये आलं, लसूण आणि मिरची घातलेली आहे आणि ती छान अशी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे। तर आता आपण ह्या सर्व भाज्या ज्या आहेत त्या तेलामध्ये छान अशा परतून घेणार आहोत। पण इथे आपल्याला गॅसचा फ्लेम जो आहे तो मीडियम टू हायस्ट ठेवायचा आहे, ही पहिली टिप आहे। कारण आपण इथे लो गॅसवरती जर ह्या सर्व भाज्या शिजवल्या तर त्या सॉफ्ट होऊ शकतात आणि त्यातला क्रंचीनेस जो आहे तो जाऊ शकतो। तर यासाठी इथे आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरतीच ह्या सर्व भाज्या ज्या आहेत त्या अशा परतवून घ्यायच्या आहेत। तर आता यामध्ये मी कांदा घालून परतून घेतला। ती यामध्ये घालूया आपण सिमला मिरची आणि कोबी बारीक चिरलेला। तुम्ही खिसून देखील घेऊ शकता, फक्त खिसल्यावरती कोबीला जरा जास्त प्रमाणामध्ये पाणी सुटतं। जर तुम्ही खिसून घेतला तर तो तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये घालून त्याला पिळून घेऊ शकता, म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल आणि आपला कोबी जो तो आहे तो साधारण असा कोरडा तयार होईल। तर आता या सर्व गोष्टी आपण परतून घेणार आहोत। तसंच यामध्ये आपल्याला गाजर देखील घालायचं आहे। तर गाजर पण मी इथे छान असा बारीक चॉप करून घेतला आहे, तो देखील तुम्ही इथे खिसून घेऊ शकता।
गाजरेला एवढं काही पाणी सुटत नाही, पण कोबीला जास्त प्रमाणामध्ये पाणी सुटतं. त्यामुळे तुम्ही कोबी जर खिसून घेतला तर तुम्ही तो नक्कीच पिळून घ्या, म्हणजे जेणेकरून आपलं सारण जे आहे ते छान असं मोकळं तयार होईल. नाही तर मग पाण्याच्या अंशामुळे आपल्या भाज्यांचा क्रंचीनेसपणा जो आहे तो जाऊ शकतो यासाठी. तर आता यामध्ये आपण घालूयात गाजर आणि तो देखील आपण यामध्ये परतून घेऊया. यामध्ये मीठ पण घालायचं आहे, कारण आपण सुरुवातीला 1-2-3 मिनटं छान असं परतून घेतल्या आहेत सर्व गोष्टी. त्यामुळे आता आपण मीठ घातलं तरी पण याला काही आता पाणी सुटणार नाही, कारण आपला गॅसचा फ्लेम जो आहे तो इथे हाय आहे. तर यामध्ये मी मीठ आणि काळी मिरी पावडर घातली आहे आणि याला छान असं आपण 5 ते 6 मिनटं परतून घेऊया. तर 5 ते 6 मिनटं तर झालेली आहेत आणि आपली सारण जे आहे ते छान असं तयार झालेलं आहे इथे. आता यामध्ये मी काळी मिरीचं प्रमाण जे आहे ते 1 टेबलस्पून एवढं घातलं आहे. जर तुम्हाला अजून थोडंसं स्पायसी हवं असेल तर तुम्ही इथे याचं प्रमाण देखील वाढवू शकता. तर आता इथे आपण फ्लेम जो आहे गॅसचा तो ऑफ करून घेऊया आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि ही सारण जे आहे ते आपण थंड करून घेऊया. तर सारण थंड होतं आहे तोपर्यंत आपण इथे मोमोज तयार करण्यासाठी जे पीठ लागणार आहे ते मळून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 1 कप एवढा मैदा घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा एवढं आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे, जेणेकरून आपण जे पीठ मळणार आहोत ते छान असं सॉफ्ट तयार होईल. तर आता इथे आपल्याला पीठ जे आहे ते साधारण घट्टसर असं मळायचं आहे, म्हणजे एकदम पण घट्ट नको आहे आणि एकदम पण सैल नको आहे. तर मीडियमसर असं आपण हे जे पीठ आहे ते इथे मळून घेणार आहोत. तर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी हे जे पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे. यावरती कॉटनचा कपडा ठेवून ह्याला 5 मिनटं आपण असंच ठेवून देऊया. तर इथे 5 मिनटं झालेले आहेत. आपलं सारण देखील इथे थंड झालेलं आहे आणि आपलं पीठ देखील इथे छान असं भिजलेलं आहे. 5 मिनटंच ठेवायचं आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. तर आता ह्याला आपण परत एकदा मळून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मी इथे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही असं पीठ मी केलेलं नाही आहे. तर मीडियमसर असं पीठ मळून घेतलेलं आहे. असं पीठ मळल्याने काय होतं, आपल्याला तेलही लावायची गरज पडत नाही लाटताना आणि पीठही लावण्याची गरज पडत नाही, ज्यामुळे आपले मोमोज जे आहेत ते छान असे एक्स्ट्रा सॉफ्ट होऊ शकतात यासाठी. तर आता याला एकदा मळून घेऊया आणि ह्याचे साधारण मी समान 3 असे भाग तयार करून घेत आहे आणि त्याला आपण उभ्या आकारामध्ये असं वळून घेऊया, म्हणजे आपल्याला छोटे छोटे याचे काप जे आहेत ते करता येतील. तर अशा प्रकारे इथे मी ह्याला उभ्या आकारामध्ये मळून घेत आहे आणि सुरीच्या साहाय्याने आपण ह्याचे छोटे छोटे असे काप तयार करून घेऊया. तर इथे मी 3 असे गोळे घेतले होते. 3 गोळे मी इथे असे उभ्या आकारामध्ये मळून घेतले आणि आता साधारण एवढे मी इथे ह्याचे गोळे जे आहेत ते तयार करून घेत आहे. तर इथे आपण मीडियम साईजचे मोमोज जे आहेत ते तयार करणार आहोत. तर इथे मी सर्व गोळे जे आहेत ते असेच कापून घेतले आहेत. आता ह्याला आपण एका बाउलमध्ये घालूया आणि यावरती कॉटनचा कपडा घालून ठेवूया, म्हणजे जेणेकरून आपण लाटू तोपर्यंत हे गोळे जे आहेत ते सुकणार नाहीत. तर आता यातला एक गोळा घेऊया आणि मोमोजला आकार देऊया. आता इथे मी सर्वात सोपा जो आकार आहे तो कसा द्यायचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वप्रथम आपण इथे जो गोळा आहे तो लाटून घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथे लाटताना मला अजिबात तेलाची किंवा पिठाचीही गरज लागली नाही. तर अशाच प्रकारे तुम्ही देखील हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं घट्टसर मळून घ्या. आता ही जी पाती आहे ती आपल्याला सर्वसाधारण अशी लाटून घ्यायची आहे, म्हणजे एकदम पातळ पण नको आहे आणि एकदम जाड पण नको आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही सर्व गोष्टी लक्षात घेऊन जर तुम्ही केलं तर मोमोज एकदम सॉफ्ट आणि छान असे तयार होतील. तर इथे मी पाती जी आहे ती लाटून घेतली आहे. तुम्ही बघू शकता जास्त जाड पण नाही आहे आणि एकदम पातळ पण नाही आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा हाताचा आकार करून त्यावरती आपल्याला ही जी पाती आहे ती ठेवायची आहे अंगठा आणि बोटांच्या मध्ये, म्हणजे जेणेकरून तिथे असा खोल भाग तयार होईल आणि आपलं जे सारण आहे ते आपल्याला भरण्यासाठी बरं पडेल यासाठी. आता यामध्ये मी साधारण 1 ते 1.5 चमचा एवढं सारण घातलेलं आहे. आता 2 चिमटीच्या मदतीने असं ह्याला तयार करायचं आहे, जसं आपण मोदकाला करतो तसंच. आणि तुम्ही बघू शकता माझं मधलं बोट जे आहे ते एकाच ठिकाणी आहे. फक्त अंगठ्याने मी ज्या प्लेट आहे त्या जवळ करून घेत आहे. तर इथे आपण गोल आकारामधला जो मोमोज असतो तो तयार करत आहोत. तर अशा प्रकारे ह्याच्या प्लेट्स ज्या आहेत त्या आपल्याला तयार करून एकाच ठिकाणी जवळ घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे
आपण मोदकाला जसं करतो त्याचप्रमाणे, फक्त आपल्याला इथे बोट उचलायचं नाही आहे, एकाच ठिकाणी बोट ठेवून दुसऱ्या बोटाने आपल्याला इथे प्लेट तयार करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपला सगळ्यात सोपा असा मोमोजचा पहिला आकार जो आहे तो इथे मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता दुसरा आकार कसा द्यायचा तो पण आपण इथे बघून घेऊया. तर इथे मी परत एक लाटी लाटून घेतली आहे. अशाच प्रकारे सेम आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. आणि परत आपल्याला ह्याला 3 बोटाच्या सहाय्याने ह्याला असं चिमटीमध्ये प्लेट्स तयार करून घ्यायचे आहेत, जॉईंट करून घ्यायचं आहे. आणि एकाच साईडने आता ह्याच्या आपल्याला प्लेट करत आपल्या साईडला जे किनारा आहे त्यावरती जॉईंट करायचे आहेत. अशा प्रकारे जसे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे. हा देखील जो प्रकार आहे तो देखील सोपा आहे. पहिला जो प्रकार आहे तो तर एकदम सोपाच आहे. त्यानंतर हा, तो तुम्हाला जो आकार द्यायला जमेल तो त्यातला तुम्ही देऊ शकता. तर अशा प्रकारे हा आपल्या दुसऱ्या आकारातला पण मोमोज इथे तयार झालेला आहे. तर अशाच प्रकारे इथे मी सर्व मोमोज जे आहे ते मी इथे तयार करून घेणार आहे. तर इथे सर्व मोमोज जे आहेत ते मी तयार करून घेतले आहेत. आता ह्याला आपण स्टीम करून घेणार आहोत. तर मी एका स्टीमरमध्ये इथे पाणी घातलं होतं आणि ते 5 मिनटं प्रीहीट करून घेतलेलं आहे. आणि चाळणीला देखील इथे मी तेल लावून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये आपण मोमोज स्टीम करण्यासाठी ठेवूया. तर तिसरी टिप म्हणजे अशी आहे की जर तुम्हाला मोमोज जे आहेत ते जसे स्ट्रीट स्टाईल आपल्याला मिळतात एकदम सॉफ्ट, जर तसे हवे असतील एक्स्ट्रा सॉफ्ट, तर त्यासाठी तुम्ही काय कराल, आधी आपण पहिली बॅच जी आहे ती छान अशी स्टीम करून घेणार आहोत. त्यानंतर दुसरी स्टीम करून घेणार आहोत. आणि त्यानंतर तुम्ही परत एकदा जर त्याला स्टीम केलं ना, तर तसेच तुम्ही जसे मार्केटमध्ये मिळतात ना त्याच प्रकारे आपले मोमोज जे आहेत ते इथे तयार होतील. तर इथे 15 ते 20 मिनटं मी हे जे मोमोज आहेत ते छान असे स्टीम करून घेतलेले आहेत. आता हे तुम्ही काढून दुसरी बॅच टाकून परत दुसऱ्यांदा तुम्ही मोमोज जर स्टीम केले तर सेम एकदम सॉफ्ट असे मोमोज हे तयार होतील. कारण ते पण लोकांचे एकसारखे ते मोमोज जे आहेत ते स्टीम होत असतात, त्यामुळे त्यांचे जे मोमोज आहेत ते खूप सॉफ्ट असतात. तर ही टिप फॉलो करून तुम्ही पण मोमोज एकदा नक्की ट्राय करून बघा, नक्की एकदम सॉफ्ट होतील. तर मस्तपैकी आपले व्हेज मोमोज आणि त्यासोबत त्याची चटणी जी आहे ती कशी करायची ती आज आपण बघितली. रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला येत राहतील. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.